सातपूर त्र्यंबक रोड ABP सर्कल, ITI सिग्नल, महिंद्रा सर्कल, पपया नर्सरी सिग्नल यासह विविध भागात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. यात अनेक ठिकाणी विविध कामांसाठी रस्ते खोदून ठेवण्यात आले. अशा मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडते. त्यातच लवकरच कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे. त्यातच खड्ड्यांची समस्या अधिक प्रमाणात भेडसावू नये यासाठी आत्तापासूनच संबंधित प्रशासनाच्या वतीने नियोजन करत रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. संबंधित प्रशासनाच्या अंतर्गत सुरू असलेले विविध कामे, ड्रेनेज, पाईपलाईन, भूमिगत केबल टाकण्याचे काम अशा एक ना अनेक कारणांनी चांगलेच असलेले रस्ते खोदले जातात. कामे होऊ नये बरेच दिवस खड्डे तसेच पडून राहतात, तर काही ठिकाणचे खड्डे निकृष्ट पद्धतीने बुजवले जातात. यातच वाहतुकीमुळे पुन्हा ते खड्डे उघडकीस येतात. अशा पद्धतीने रस्त्यांना जागोजागी खड्डे दिसून येतात आणि त्याचा परिणाम वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. यातच अनेकदा खड्डे चुकवण्याच्या नादात छोटे मोठे अपघाताच्या घटना घडतात. सध्या सातपूर भागातील ABP सर्कल, सकाळ सिग्नल, महिंद्रा सर्कल, पपया नर्सरी सिग्नलच्या रस्त्यांना खड्डे पडलेले दिसून येत आहेत. खड्ड्यांपासून बचावासाठी वाहन चालक त्यांचे वाहन सावकाश करत असतात. त्यामुळे इतर वाहतूकही सावकाश होऊन त्या लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे चारचाकी वाहनांसह अनेक स्थानिक रहिवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. अपघाताचे प्रमाण आणि नागरिकांना जाणवणारी समस्या दूर करण्यासाठी महापालिकेकडून आत्तापासूनच अनावश्यक खोदकामे थांबवून तसेच रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे. NCN न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.